ज्या सुनेने घराचा उंबरठा ओलांडताना सासऱ्याच्या पाया पडताना अश्रू ढाळले होते, ती सून आज त्याच सासऱ्याच्या छातीवर बंदूक रोखून उभी होती. 50 कोटीच्या जहागीर घराण्याचा एकमेव मालक आज एका अंधाऱ्या खोलीत दोरीने बांधलेला होता. दयेची भीक मागत होता. पण ही कथा फक्त अपहरणाची नाही, तर अशा एका काळ्या सत्याची आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. अंधारी गिरणी आणि दादासाहेबांची अवस्था. शहरापासून मैलोमैल दूर असलेली एक जुनी बंद गिरण. पावसाची रिमझिम सुरू होती आणि हवेत एक विशिष्ट प्रकारचा दमाट भीतीदायक वास होता. खोलीच्या मध्यभागी एका लोखंडी खुर्चीला दादासाहेब घट्ट बांधलेले होते. त्यांचे वय साधारण 60च्या आसपास होते. अंगात पांढरा खादीचा कुर्ता, डोळ्यावरचा चष्मा अर्धा घसलेला आणि तोंडावर काळी जाड सेलोटेप. त्यांचे हात पाठीमागे दोरीने इतके घट्ट बांधले होते की त्यांच्या मनगटातून रक्त ठिपकत होते. दादासाहेबांचे डोळे उघडताच त्यांना समोर अंधार दिसतो. ते ताकदीने हलण्याचा प्रयत्न करतात, पण निष्फळ ठरतो. त्यांच्या गळ्यातून फक्त अस्पष्ट ओरडण्याचा आवाज येतो. अचानक समोरचा दरवाजा करकरत उघडतो. बाहेरच्या विजांचा लखलखाट. एक सावली आत येते. उच्च दर्जाची पैठणी साडी, हातात सोन्याच्या बांगड्या, पण डोळ्यात कमालीचा राग आणि चेहऱ्यावर एक थंड कोर हास्य. ती दुसरं कोणी नसून नेहा होती, दादासाहेबांची सून. नेहाचे मागे 2 उंच काळ्या कपड्यातील आणि तोंडावर बुरखा घातलेले गुंड उभे होते. नेहा अतिशय संत पावलांनी दादासाहेबांच्या जवळ येते. तिच्या पायातील पैजणांचा आवाज त्या शांततेत भयानक वाटत होता. नेहा दादासाहेबांच्या समोर उभी राहते. ती झुकते आणि हळूच आपल्या हाताचे एक बोट स्वतःच्या ओठांवर ठेवते. श्वा. दादासाहेब, जास्त ओरडू नका. हा आवाज या जुन्या भिंतीच्या बाहेर जाणार नाही. दादासाहेबांचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने मोठे होतात. जी सून घरात कायम डोक्यावरून पदर घेऊन मान खाली घालून बोलायची, जिने कधी कोणासमोर मोठा आवाज केला नव्हता, ती आज अशा अवतारात. नेहा गुंडाकडे बघून इशारा करते. एक गुंड पुढे होतो आणि दादासाहेबांच्या तोंडावरचे सेलो टेप एका झटक्यात काढतो. दादासाहेब मोठ्याने श्वास घेतात आणि खोकू लागतात. नेहा, तू वेडी झाली आहेस का? दादासाहेब रागाने पण कापत बोलतात. तुझी हिंमत कशी झाली मला इथे आणण्याची? तुला माहित आहे ना मी कोण आहे? एका मिनिटात पोलिसांचे ताफा इथे येईल आणि तुला आणि तुझ्या गुंडाला गोळ्या घालेल. नेहा खदखदून हसते. ते हसू इतके थंड होते की दादासाहेबांच्या पाठीत भीतीची शॉक व्हेव पसरते. पोलीस, नेहा म्हणाली. दादासाहेब, पोलीस सध्या शहराच्या दुसऱ्या टोकाला तुमची गाडी शोधत आहेत. त्यांना वाटतंय की शहरातल्या कुख्यात गँगस्टरने तुमचं अपहरण केलंय. त्यांना इथे पोहोचायला आयुष्य निघून जाईल. तुला काय हवे नेहा? पैसा, संपत्ती? दादासाहेब काकुळतीला येऊन म्हणाले. तुला जेवढे पैसे हवे तेवढे देतो. रोहनला मुलाला फोन कर, तो चेक सही करून देईल. पण मला सोड. नेहा दादासाहेबांच्या अगदी जवळ जाते. त्यांचा जबडा आपल्या हाताने घट्ट पकडते आणि डोळ्यात डोळे घालून बोलते. पैसा? दादासाहेब, तुमच्या त्या 50 कोटीच्या संपत्तीला मी पायाची धूळ समजते, पण मला पैसा नकोय. मला हवाय तो बदला. 3 वर्षापूर्वीच्या त्या काळ्या रात्रीचा बदला. नेहा आपल्या पर्समधून एक जुना रक्ताने माखलेला फोटो बाहेर काढते आणि दादासाहेबांच्या समोर धरते. फोटो पाहताच दादासाहेबांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. त्यांचा घाम सुटतो. नेहा फोनवर एक बटन दाबते आणि म्हणते, वेळ झाली आहे, काम सुरू करा. दादासाहेबांची शहरात दानशूर आणि तत्वनिष्ठ उद्योगपती अशी ख्याती होती, पण त्या मुखवाट्यामागे एक नराधम लपला होता. नेहाचे वडील डॉक्टर शशांक हे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि औषध निर्माते होते.
त्यांनी कॅन्सरवर एक अत्यंत प्रभावी आणि स्वस्त औषध शोधून काढली होती. या औषधाचे पेटंट अब्जावधी रुपयांचे होते. दादासाहेबांना ते पेटंट हडप करायचे होते. जेव्हा डॉक्टर शशांक यांनी आपले पेटंट दादासाहेबांच्या कंपनीला विकण्यास नकार दिला, तेव्हा दादासाहेबांनी त्यांच्या लॅबोरेटरीला आग लावून दिली. त्यात नेहाच्या आई वडिलांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी याला शॉर्ट सर्किटचे अपघात घोषित केले, कारण पोलिसांना लाच देऊन खरेदी करणारे स्वतः दादासाहेब होते. नेहा दादासाहेबांसमोर येऊन सांगू लागते, तुम्हाला वाटलं होतं की पेटंटच्या फायली आगीत जळून खाक झाल्या. नाही दादासाहेब, माझ्या बाबांनी त्या फायली एका गुप्त लॉकरमध्ये ठेवल्या होत्या आणि त्या फायली शोधण्यासाठीच मी तुमच्या घरात सून बनून आली. दादासाहेब थक्क होऊन पाहत होते. नेहा पुढे म्हणाली, पण तुमच्या घरात आल्यावर मला आणखी एक भयानक सत्य कळलं. तुमचा मुलगा रोहन, ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता असं जगाला दाखवता, तो तुमचा सख्खा मुलगा नाहीच. दादासाहेबांची छाती धडधडू लागते. 2 ते 3 वर्षाचा असताना रोहनच्या खऱ्या आईवडिलांचा खून तुम्हीच केला होता, कारण त्यांच्या जमिनीवर तुम्हाला तुमचा पहिला कारखाना उभारायचा होता. आणि रोहनला तुम्ही दत्तक घेतलं का? कारण त्याच्या नावावर असलेली कोट्यवधीची ट्रस्टची मालमत्ता तो 18 वर्षाचा झाल्यावर तुमच्या हातात येणार होती. दादासाहेब थरथरू कापू लागले. ज्या गोष्टी भूतकाळात कायमच्या दफन झाल्या होत्या, त्या आज ही मुलगी एकामागून एक बाहेर काढत होती. तुम्ही रोहनच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला. त्याला अपंग आणि असहाय्य बनवून ठेवलं, जेणेकरून तो कधी स्वतःच्या पायावर उभा राहून प्रश्न विचारू शकणार नाही. नेहाचा आवाज संतापाने थरथरत होता. दादासाहेब घाम पुसत म्हणाले, नेहा, हे सगळं झूट आहे. रोहनला याबद्दल काहीही सांगू नकोस. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तो तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. नेहा मंद हसली. रोहनवर विश्वास ठेवायचा की नाही हे आता तो स्वतः ठरवेल. अचानक अंधाऱ्या खोलीचा मुख्य लाकडी दरवाजा मोठ्या आवाजासह उघडतो. बाहेरून जोरदार वारा आत येतो. विजेचा कडकडाट होतो आणि त्या प्रकाशात दरवाजापाशी एक सावली उभी असलेली दिसते. ती व्यक्ती आत पाऊल टाकते. तिच्या हातात एक चमकणारी कुऱ्हाड बंदूक असते. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून रोहन असतो. दादासाहेबांच्या डोळ्यात आशेचे किरण दिसतो. त्यांना वाटते की त्यांचा मुलगा त्यांना वाचवायला आला आहे. रोहन बाळा, दादासाहेब मोठ्याने ओरडले, बघ या नेहाने काय केलंय. ही वेडी झाली आहे. हिने माझं किडनॅपिंग केलंय. ही माझ्यावर भयंकर आरोप करते. या गुंडाला मार आणि मला सोडव. रोहन हळूहळू पुढे येतो. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. तो दादासाहेबांच्या अगदी जवळ येतो. दादासाहेब आतुरतेने वाट पाहत असतात की रोहन त्यांच्या दोऱ्या कापेल, पण रोहन दोऱ्या कापण्याऐवजी बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर शांतपणे बसतो आणि खिशातून सिगारेट काढून पेटवतो. रोहनने धूर सोडला आणि दादासाहेबांकडे बघून एक भयानक हसू हसला. काय बाबा, माझी वाट बघत होतात? दादासाहेबांचा श्वास अडकला. रोहन, तू हे काय करतोस? मला सोडव. रोहनने नेहाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला काय वाटलं नेहा एकटीच ही योजना आखत होती? छे, या खेळाचा खरा डायरेक्टर मी आहे. दादासाहेबांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. रोहन म्हणाला, तुम्ही मला लहानपणापासून औषध देऊन मंद बनवून ठेवण्याचा प्रयत्न केला, बरोबर? जेणेकरून मी तुमच्या संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या करत राहू. पण 6 महिन्यापूर्वी मला माझ्या खऱ्या आई वडिलांची डायरी सापडली. मला कळलं की माझ्या आई वडिलांच्या
मारेकरी आणि माझ्या आयुष्याचा वैरी दुसरा कोणी नसून तुम्ही आहात. नेहा म्हणाली, आम्ही दोघांनी एकत्र येऊन हे जाळं विणलं. हे जे 2 गुंड तुम्हाला दिसतात ना, हे तुमच्या जुन्या हस्तकांचे मुले आहेत, ज्यांना तुम्ही फसवून जेलमध्ये पाठवलं होतं. आज आम्ही सगळे तुमच्या विरोधात एकत्र आलो आहोत. दादासाहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्यांना समजले होते की आज ते पूर्णपणे अडकले आहेत. पण दादासाहेब सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ते अचानक जोरात हसू लागले. हा 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 हा, मूर्ख आहात तुम्ही दोघे. दादासाहेब ओरडले, तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकलात? मी घरातून निघताना माझ्या पीएला गुप्त लोकेशन ट्रॅकर सुरू करून दिला होता आणि एका दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज जवळ येऊ लागला. सायरनचा आवाज अधिकच तीव्र होत गेला. पोलीस आले आहेत. दादासाहेब विकृत आनंदाने ओरडले. आता तुमची रवानगी थेट फासावर होईल. किडनॅपिंग आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला जन्मठेप होईल. थोड्याच वेळात दरवाजा धडामदिशी उघडतो. 8 ते 10 सशस्त्र पोलीस अधिकारी आत घुसतात आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या हातात रिव्हॉल्वर असते. इन्स्पेक्टर ओरडतो, कोणीही हलणार नाही, हात वर करा. दादासाहेब पोलिसांकडे बघून ओरडतात, इन्स्पेक्टर पकडा या दोघांना. पण इन्स्पेक्टरची बंदुकीची नळी नेहा आणि रोहनकडे नाही तर थेट दादासाहेबांच्या डोक्यावर धरली जाते. दादासाहेब चकित होऊन इन्स्पेक्टरकडे पाहतात. इन्स्पेक्टर, हे काय चाललंय? मी पीडित आहे. माझं किडनॅपिंग झालंय. इन्स्पेक्टर शिर्के पुढे येतात आणि दादासाहेबांच्या तोंडावर एक सणसणीत मारतात. गप्प बस दादासाहेब, इन्स्पेक्टर शिर्के रागाने म्हणाले. तुला वाटतंय की पोलीस तुझ्या मदतीला आलेत? आम्ही इथे तुला अटक करायला आलोय. पण का? दादासाहेब ओरडले. नेहा पुढे येत आणि खोलीच्या कोपऱ्यात लपवलेला एक हायटेक कॅमेरा आणि माईक दाखवते. दादासाहेब, नेहा म्हणाली, गेल्या 1.5 तासापासून तुम्ही या खोलीत जे काही बोलतात, बाबांच्या खुनाची कबुली, रोहनच्या आईवडिलांचा खून, संपत्ती बळकावणी आणि लाचखोरी, हे सर्व काही सोशल मीडियावर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस आयुक्तापर्यंत लाईव्ह सुरू होतं. दादासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. जगात झालेली बदनामी. नेहाने तिचा फोन दादासाहेबांच्या डोळ्यासमोर धरला आणि लाईव्ह स्ट्रीमवर 10 लाखापेक्षा जास्त लोक ते पाहत होते. संपूर्ण महाराष्ट्रात दादासाहेबांचा खरा चेहरा उघडा पडला होता. घराबाहेर त्यांच्या आणि ऑफिस बाहेर लोकांनी पुतळे जाळायला सुरुवात केली होती. नेहा म्हणाली, तुम्हाला मारून मला असंच आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. जर आम्ही तुम्हाला मारलं असतं तर आम्ही गुन्हेगार ठरलो असतो. मला तुम्हाला कायद्याच्या चौकटीत आणायचं होतं. तुम्ही स्वतःच्या तोंडाने तुमचे सगळे गुन्हे कबूल करावेत, हाच आमचा प्लॅन होता. रोहन पुढे आला आणि त्याने दादासाहेबांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडली. आजपासून तुमचं नाव, तुमची प्रतिष्ठा आणि तुमची संपत्ती सगळं संपलं. एवढ्यात पोलीस दादासाहेबांना ओढत बाहेर नेतात. दादासाहेब रडत दयेची भीक मागत पोलिसांच्या गाडीत बसतात. ज्या माणसाने आयुष्यभर इतरांवर अन्याय केला, आज तोच माणूस न्यायाच्या पिंजऱ्यात उभा राहिला होता. सकाळचा सूर्य उगवतो. ती अंधारी गिरणी मागे टाकून नेहा आणि रोहन बाहेर येतात. 3 वर्षाच्या अथक संघर्षानंतर आज त्यांना खऱ्या अर्थाने शांतता मिळाली होती. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, सत्य हे नेहमी सूर्यासारखं असतं. ते कितीही काळोखात लपवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी बाहेर येतच. नेहाने आणि रोहनने आपल्या कुटुंबाला दिलेला हा न्याय तुम्हाला कसा वाटला? सुन्याचा हा डाव योग्य होता की अयोग्य? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि अशाच थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.